नमस्कार बालमित्रांनो, तुमचे इथे सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी मधील रक्ताभिसरण संस्था पाहणार आहोत. यातून अध्ययन निष्पत्ती, नामनिर्देशित आकृतीचे रेखाटन करणे, त्याचप्रमाणे उपलब्ध साहित्यातून प्रतिकृती तयार करता येणार आहे. ह्यूमन हार्ट हे आहे मानवी हृदय. छातीच्या पिंजऱ्यात मध्यभागी हृदय असते. हृदय आपल्या मुठी एवढे असून त्याचे वजन 360 ग्रॅम असते. हृदय स्नायुमय मांसल अवयव आहे. हे मानवी हृदय व त्याचे अवयव आहे, ज्यामुळे आपल्या शरीरात रक्ताभिसरण होत असते. आपण याला सर्व बाजूने पाहूयात. उजव्या बाजूने हृदय फिरत आहे. आपल्याला नीला, रोहिण्या, त्याचप्रमाणे आलिंद, निलय असे वेगवेगळे अवयव दिसत आहेत. शरीराच्या अवयवांमध्ये पाणी, संप्रेरके, ऑक्सिजन, विद्राव्य अन्न घटक, टाकाऊ पदार्थ, विविध पदार्थाचे वहन रक्ताभिसरण संस्था करत असते. आता आपण हृदयाचे विविध अवयव जाणून घेऊया व थोडक्यात त्याचे कार्यही पाहूया. हे आहे मानवी हृदय. या अवयवाचे नाव आहे महारोहिणी. ही आहे डावी धमनी. इथे आहे डावे आलिंद. या खालच्या बाजूला आहे डावे निलय. हे आहे हृदयाचे डाव्या भागातील अवयव. हे आहे उजवे आलिंद. हे आहे उजवे निलय. मध्यभागी हृदयाच्या मध्यभागी त्रिदल झडप आहे. याला झडपा असे म्हणतात. हृदयाच्या डाव्या भागाला देखील या इथे महाधमनी, तिथेही झडप आहे. त्याचप्रमाणे आपल्याला इथे दिसत आहे, या असतात हृदयाच्या शिरा. याला अधो महाशीर असे म्हणतात. त्याचप्रमाणे या हृदयाच्या उजवीकडील शिरा आहेत, ज्या लाल आणि निळ्या रंगात आपल्याला दिसत आहेत. त्याचप्रमाणे इकडे जी आलेली आहे ती वरच्या बाजूची जी शिर आहे, याला ऊर्ध्व महाशीर असे म्हणतात. ही ऊर्ध्व महाशीर आहे. आणि ही धमनी आहे. ही उजव्या बाजूची धमनी आहे, जी जांभळ्या रंगात आपल्याला दिसत आहे. हे आहेत हृदयाचे विविध अवयव, ज्याद्वारे आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण होत असते. हृदय आकुंचन आणि प्रसरण निश्चित तालात करत आहे. त्यास आपण स्पंदन असे म्हणतो. हृदयाच्या आतील उभ्या पडद्यामुळे डावे व उजवे असे 2 भाग पडतात. त्यात आणखी परत 2 कप्पे पडतात. असे हृदयाला 4 कप्पे असतात. तर या वरच्या कप्प्यांना आपण आलिंद असे म्हणतो व खालच्या कप्प्यांना आपण निलय असे म्हणतो. हृदयाचे स्पंदने सतत चालू असतात, त्यामुळे रक्त सतत फिरत राहते. हृदयामध्ये आपण या ज्या रक्तवाहिन्या पाहिलेल्या आहेत, या 2 प्रकारच्या असतात. एक असतात रोहिणी आणि दुसरे असतात नीला. या
रोहिण्या या हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त वाहून नेतात. हे रक्त ऑक्सिजनयुक्त असते. त्याचप्रमाणे नीला या शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना म्हणतात. या नीला त्वचेच्या लगत लागलेल्या आपणास दिसतात. धमन्या आणि नीला या शरीरभर पसरताना त्यांना फाटे फुटतात. त्यांना आपण केशिका असे म्हणतो. अशा पद्धतीने हृदयाचे अवयव कार्य करतात आणि आपण सर्व बाजूने हृदयाचे अवयव पाहू शकलो. आणि याचप्रमाणे तुम्हीही हे लिंक शेअर तुम्हाला केल्यावर तुमच्याही मोबाईलवर हे अवयव हात लावून पाहू शकता. अशा प्रकारचे हे आपले हृदय आपण समजावून घेऊ शकतो. बालमित्रांनो, आत्ता आपण जो घटक समजावून घेतला त्यावर हसत खेळत सराव करूया. यासाठी मी तुम्हाला व्हॉट्सअपवर एक लिंक पाठवेल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही स्वतः हा गेम खेळायचा आहे, जसा मी तुम्हाला आता खेळून दाखवणार आहे. यामुळे आपल्याला हा पाठ किती समजला याचा अंदाज येईल. चला तर मग गेमला सुरुवात करूया. खाली 3 पर्याय आलेले आहेत आणि वर एक अंक आलेला आहे. तर 4 हे काय आहे? हृदयाचे वजन, हृदयाच्या शिरा, हृदयाचे कप्पे. तर आपण याला आता क्लिक करूया. बरोबर, 360 ग्राम हे हृदयाचे वजन आहे की हृदयाच्या शिरा आहेत? त्याच्यावर क्लिक करा. हृदयाचे वजन. आणि 2 प्रकार कशाचे असतात? तर हृदयाच्या शिरांचे. आपला गेम कंप्लीट झालेला आहे आणि आपला स्कोर इथे आलेला आहे की आपले 3ही प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर आलेले असून 54 सेकंदांमध्ये आपण ती प्रश्न सोडवलेले आहेत.